ह्या सगळ्याचा विचार करताना मुळात काश्मीरचा प्रश्न कशामुळे तयार झाला आणि का अशा ह्याच्यात गेलो. प्रश्न तिथला संपलाय का, तर नाही संपलेला. तो संपताना खूप काम करायची गरज आहे का, तर गरज आहे. आणि तो सगळा विचार करताना कशामुळे हा सारखा प्रश्न येतोय, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला सारखा विचार करायला लागतोय, तर ते सारखं परत त्याच एका गोष्टीकडे जातं, म्हणजे धर्माकडे जातं. अनेक वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहे, भारताला जो त्रासदायक आहे असा हा प्रश्न म्हणजे काश्मीरचा प्रश्न. याचा मूळ काय, ते कसा सुरू झाला, काय परिस्थिती होती, आता काय आहे आणि यापुढे काय होणार, याबद्दल ज्ञानप्रबोधिनीचे मान्य श्री स्वप्नील इंदापूरकर यांनी आज या बाबतीत सर्वांना माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. ओके, थँक्यू. सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद. तरुण असे वक्ते आलेले आहेत आणि ते 2019 मध्ये त्यांनी BE केलं आणि IT मध्ये आणि एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जाण्याच्या ऐवजी त्यांनी वेगळंच आपलं करिअर निवडलं आणि ते ज्ञान प्रबोधिनीमध्ये फुल टाईम काम करतात. अनेक सामाजिक कामामध्ये ते व्यस्त असतात. त्यांचं इंट्रोडक्शन इथे आहे बऱ्यापैकी डिटेलमध्ये. जसं ते सांगत होते की गोखलेनगरमध्ये त्यांनी 5 वर्ष मुलांचं डेव्हलपमेंट कसं करायचं किंवा त्यांचे सॉफ्ट स्किल्स कसे डेव्हलप करायचे ह्याच्याबद्दल त्यांनी काम केलेलं. आणि आत्ता पण ते पूर्णपणे ज्ञान प्रबोधिनीच्याच युवक विभागात काम करतात. तर असे हे स्वप्नील दादा आपल्याबरोबर आज जो कॉन्टेम्पररी विषय आहे आता सगळ्यांचा आणि तो आता खूपच जास्त फ्लेअरअप झालेला आहे आज ॲक्च्युली, तो म्हणजे पहलगाम. तर त्याच्याविषयी ते थोडा वेगळं त्यांचं पर्स्पेक्टिव्ह ते सांगतील, कारण की काश्मीरमध्ये पण ज्ञान प्रबोधिनीचं बऱ्यापैकी काम सुरू असतं आणि तिकडे ग्राउंड लेवलवरती कशी परिस्थिती असते, त्यांचं काय पर्स्पेक्टिव्ह आहे आणि ह्यांचं काय त्याच्यावरती ऑब्झर्वेशन आहे किंवा इव्हॅल्युएशन असेसमेंट जे काही आहे ते, तर त्याच्याबद्दल ते बोलतील. आता वेळ जास्त न घालवता मी आपला मायक्रोफोन त्यांच्या हातात देतो. नमस्कार काका, आवाज माझा येतोय? आता ओळख काकांनी करून देताना मी ज्ञानप्रबोधिनीचं काम करतो अशी त्यांनी ओळख करून दिलेली आहे. आणि पहलगाम आणि काश्मीर या विषयाशी खरं तर आपण लहानपणापासून असताना त्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. लहानपणापासून भारत पाकिस्तानचं युद्ध आणि मग ते काश्मीरमध्ये कसं चालू आहे असं ते सगळं ऐकत असतो आणि त्या गोष्टी ऐकतच आपण सगळेजण जसे मोठे झालो, तुम्ही सगळ्यांनी कदाचित काही चालू युद्ध आहे आणि तुम्ही अनुभवलेली सुद्धा आहे. आता आमच्या पिढीला कदाचित हेच आता जे कालपासून सुरू झालंय ते कदाचित कदाचित युद्ध झालं तर अनुभवायला असं मिळेल. म्हणजे काय त्याच्यात खूप चांगलं असं नाहीये, पण ते आम्ही अनुभवू. 22 एप्रिलला मी असंच संध्याकाळी घरी बसलो होतो आणि मला एका आमच्याच कार्यकर्त्याचा मेसेज आला की दादा अरे ते बातम्या बघितल्यास का, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. आणि आय वॉज लाईक, मला असं की ठीक आहे ना, म्हणजे काश्मीरमध्ये होतोच दहशतवादी हल्ला. असं ह्याच्यात की तिथे कोणीतरी दहशतवादी येतात, जवानांना मारतात आणि हे जातात, हे इतकं नॅचरल झालंय. आणि मग आज त्याच्याकडे म्हणजे मला हा विषय बोलायला सांगितल्यानंतर मी ते एक आठवायला लागलो आणि ते आठवताना मला असं झालं की मी एवढ्याच सहज ती रिॲक्शन दिली होती की हा ठीक आहे, होतोच की दहशतवादी हल्ला काश्मीर, इतकं ते सहज झालेलं आहे. आणि मग ऑब्व्हियसली तिथली सिव्हिरिटी खूप होती आणि मग TV लावला आणि ते बघत होतो. फोटो आपल्या सगळ्यांना माहिती येतो, त्याच्यामुळे तो जो एक महिला तिच्या नवऱ्यासोबत नुकतंच लग्न झालेल्या नवऱ्यासोबत तिथे गेली आहे आणि त्याला त्याचा धर्म विचारून गोळी मारून टाकलेला आहे. आणि तो फोटो बघून मी आणि आई माझी शेजारीच असे बसलो होतो आणि आम्हाला खूप जास्ती हिट असाच झालं. तोपर्यंत ते धर्म आणि हे सगळे विषय यायचे होते, अजून तोपर्यंत दहशतवादी हल्ला असा नेहमीचा नॉर्मल होता. आणि ते पहलगाम मध्ये जिथे ते होतं ना, जिथे तो हल्ला झाला तिथे ते सगळं मागे गवत आणि मागेची झाडं, आणि आपल्यातली काही जण नक्की जे काश्मीरला गेले असतील ते पहलगामला गेले असणार आणि ते जे ठिकाण आहे ते फोटो आपल्या प्रत्येकाचा फोटो असणार आहे तिथे. आणि आम्हाला ते हिट झालं की अरे आपण इथेच बसलो होतो.
म्हणजे ते टीव्ही बघताना इथे त्या जागेवर आपण बसलो होतो, काय 5-10-7-8 वर्षापूर्वी आम्ही घरचे मिळून जेव्हा गेलो होतो तेव्हा. आणि ते जे हिट झालं ते त्याच्या आधी कुठल्याच हल्ल्याच्या वेळी किंवा कुठेच असं काहीतरी झालं होतं तेव्हा एवढं हिट झालं नव्हतं की तिथे आपण असू शकलो असतो. हा जो भाव आहे ना तो काय कल्पना करताना असा कधीतरी आपण करू शकू, पण त्या दिवशी जो झाला तो एकदम जास्त हिट झाला की तिथे आपण बसलेलो होतो एक 5-7 वर्षापूर्वी. आणि दुसऱ्याच दिवशी आईच्या एका मैत्रिणीला तिचा फोन आला आणि तिचा मुलगा तर म्हणजे 22 एप्रिलला हल्ला झाला आणि 22 एप्रिलला तो काश्मीर व श्रीनगरवरून पुण्यामध्ये आला होता. 20 एप्रिलला तो त्याच दुपारच्या वेळी तिथे पहलगामला त्या ठिकाणी होता. तो आम्ही ते बातमी बघत असताना आणि मग ते एक एक यायला लागलं की नुकतंच लग्न झालं होतं आणि असं धर्म विचारून मारलंय. आणि ते झाल्यावर स्वाभाविकपणे आईच्या डोळ्यात पटकन पाणी आलं आणि आई आहे माझी भावनिक, तिला असं होतं. आणि मला ते पाणी पाहून म्हणजे एकतर त्या पॉइंटला हतबल झाल्यासारखी ती जी भावना होती की आपल्याला खूप वाईट वाटतंय, दुसऱ्या बाजूला खूप राग येतोय. म्हणजे त्या सगळ्या महिलांसाठी तो व्हिडिओ एक प्रसारित झाला होता, तोही काय व्हॉट्सअप आणि ह्याच्यावर सगळ्यांनी बघितला असेल की ते माझ्या नवऱ्याला वाचवा अशी ती एक बाई ओरडतीये आणि तो सगळा व्हिडिओ आणि मग त्याच्यात 2-3 पुरुष असेच खालती पडलेले आहेत गोळ्या लागून आणि ते रक्त पडलंय आणि असं. आणि तो व्हिडिओ पाहून सुद्धा तो एक राग मनामध्ये आपोआप तयार होत होता. दुसऱ्या बाजूला ती एक हतबलता तयार होती की मी यार काहीच नाही करू शकत आहे तिथे जाऊन, त्यांना मदतीला कोणीच नाहीये आता. हे एका बाजूला चालू होतं. आणि ते थोडं मला आजचा विषय की कार्यकर्ता म्हणून मला हे कसं सगळं दिसतंय हे सगळं मागे आता मी खूप म्हणजे मला आईच्या डोळ्यातलं पाणी आठवून पहिल्यांदा घराच्या आसपास किंवा असं काहीच घडलेलं नसताना आई रडली आहे हे मला एकदम 16-17 वर्षापूर्वी मी 6वीत होतो तेव्हा 26/11चा हल्ला झाला होता. आणि 26/11 दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आदल्या दिवशी ते रात्री चालू होतं आणि रात्री लवकर झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बातम्या यायला लागल्या होत्या आणि त्या बातम्या पाहून मी तेव्हा पहिल्यांदा आईला असं रडताना पाहिलं होतं की ज्याचा काही अर्थार्थी आमच्याशी थेट वैयक्तिक असा काही संबंध नाहीये. तो काहीतरी वेगळं काहीतरी घडतं आहे, वेगळं लांब कुठेतरी घडतं आहे ज्याचा आमच्या नात्यातले कोणी नाहीये किंवा असं नाहीये. आणि तरी सुद्धा घरातली व्यक्ती रडती आणि शेजारी खालती आमच्या ओळखीच्याच मावशी राहायच्या ती आली आणि त्या दोघी रडायला लागल्या वगैरे असं. आणि कारण ऍक्च्युअल तिथे तेव्हा होत होतं 27 नोव्हेंबरला तो हल्ला अजून चालू होता. CSTचे ते सगळे फोटोज आणि हे सगळे दिसत होते. रेल्वे स्टेशनवर एक बॉम्बची मालिका झाली होती 2006-07च्या आसपास कधीतरी, म्हणजे 93ला एक मोठी झाली होती, त्याच्यानंतर 6-7च्या आसपास परत एकदा ते झालं होतं. ते स्पेसिफिक रेल्वेचं इथे झालं होतं, पण ते तेव्हा एवढं हिट झालं नव्हतं जेवढं हे. आणि हे सलग 2-3 दिवस मी पण थोडा मोठा झालो होतो आणि 6वी-7वीच्या त्या टप्प्याला किती कारण 3-4 दिवस 29 नोव्हेंबरला 26ला सुरू झालेला तो सगळा विषय 29 नोव्हेंबरला सकाळी संपला. आणि मग ते काय हेलिकॉप्टर मधून NSG कमांडो जात आहेत, हे जात आहेत. मेजर संदीप उन्नीकृष्णनसारखा 25-30 वर्षाचा मेजर तिथे शहीद होतोय. या सगळ्या बातम्या तेव्हा हिट व्हायला लागल्या. सो माझी ह्याच्यानंतरची मेमरी तिथे गेली की या विषयाकडे मी कशा पद्धतीने येत गेलो. दुसरा हा एक मला तारीख आठवते ती म्हणजे 30 जुलै 2015ची. बऱ्यापैकी मोठा झालो होता तोपर्यंत 18 वर्षाचा. आणि तेव्हा ही एक काय परत राग येणारी, खरं तर वाईट नाही ह्याच्यात, राग येणारी भावना अशी होती की एका दहशतवाद्याचं हे काय त्याला फाशी दिलं होतं, आपल्याच सरकारने फाशी दिलं होतं आणि त्याचा जनाजा काय म्हणतात त्याचं मोठी रॅली 15,000 लोकांची त्या दहशतवाद्याला श्रद्धांजली देण्यासाठी. याकूब मेमनला 1993चे जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यानंतर 2015ला फाशी दिली गेली. आणि मला ती तारीख 30 जुलै 2015ची आठवते. त्याच्या आधीची एक तारीख, ह्याच्यात फोटो आला नाहीये, पण त्याच्या आधीची तारीख होती 2011ची. म्यानमारमध्ये एक काय म्यानमारमध्ये काहीतरी झालं होतं आणि म्हणून मुंबईमध्ये एका रझा अकादमी नावाच्या एका ह्यांनी काय एक मोर्चा काढला होता. आणि त्या मोर्चामध्ये आपल्या मुंबई पोलीस दलातल्या एका महिलेच्या अंगावर हात टाकण्यात आला. एक जवान, एक पोलीस त्याच्यामध्ये शहीद झाला. मी 8वीत असताना ती एक
माझा 11 ऑगस्ट 2011 मला तारीख, मी 8वीतून 9वीत जात होतो आणि ती परत एक तारीख माझ्या डोक्यामध्ये अजूनही अशी बसलेली आहे. त्याच्यानंतर ही तारीख आली. या फोटोनी मला राग नाही आला, मला खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला. हा म्हणजे हा परत अफजल गुरुचा 9 फेब्रुवारी 2013ला त्याला फाशी दिली, 13 का 14ला. आणि दिल्लीतल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये त्याला फाशी दिली. ती चुकीच्या पद्धतीने दिली गेली किंवा अशा पद्धतीचं ते सगळं करणारी एक सभा तिथल्या विद्यार्थी संघटनांनी आयोजित केली होती. आणि ती सभा आणि मग त्याच्यानंतर काय काय झाल्या बऱ्याच गोष्टी. त्यातल्या एकाला अटक केली आणि मग तो आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा आहे. पण मला ते सगळं बघताना की अशा प्रकारचा विचार सुद्धा केला जाऊ शकतो. दहशतवादाला पाठिंबा देणारे किंवा त्याच्या बाजूने विचार करणारे सुद्धा लोक असू शकतात. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळ्याच गोष्टी असायला पाहिजेत असं नाही, असं या निमित्ताने कळलं. आणि ते सुद्धा माझ्यासाठी लर्निंग तोपर्यंत अशा याचं की दहशतवाद म्हणजे नक्की चुकीचं आहे, मारून टाकलं म्हणजे आनंदच, टाळ्याच वाजवायच्यात. आणि असं अजून जास्ती लोकांना मारून टाकणं म्हणताना फाशी देणं आणि ती जी काय प्रोसेस पूर्ण केल्यानंतर. आणि त्या फोटो नंतर आणि मग ती नंतर ते चळवळ झाल्यासारखं ते सगळं झालं. पण काश्मीरमधलाच परत तो दहशतवादी काश्मीरमधनंच आला होता. 2001ला आपल्या संसदेवर हल्ला अफजल गुरुनी केला होता आणि त्याच्यानंतरचं ते सगळं होतं. आणि या सगळ्या एकामागोमाग एक सगळ्या घटना, त्या सगळ्याचा मी मागोवा घेत असताना पॅरलली काश्मीरचा प्रश्न काय आहे हा समजून घ्यायला एका बाजूला सुरुवात झाली. 2016 नंतर लगेच 2017ला तिथे आपण बुरहान वानी नावाचा एक कमांडर, त्यांचा हिजबुल नावाच्या त्या संघटनेचा आपल्या सैन्याने मारला. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी तर हजारो लोक काश्मीरमध्ये रस्त्यावर आले होते. आणि त्यांच्यासाठी, कारण तो तरुण कमांडर होता, त्यांच्यासाठी तो हिरो होता. आणि मग परत काश्मीर बंद पडलं होतं वगैरे. सो ह्या घटना एका बाजूला घडत असताना का बरं घटना घडतायत, ह्या लोकांना भारतामध्ये राहावंसं का नाही वाटत, ते भारताच्या विरोधात कृती का कराव्याचं वाटतं, हा आपोआप अर्थात विचार त्या सगळ्या काळात चालू झाला. मी म्हटलं तसं या फोटोनी मला म्हणजे अर्थात विचार काय आहेत हे सगळं बाजूला ठेवून कुठलीच गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट लगेच बघितल्या विचार नाही, म्हणजे त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा आहे. प्रत्येक गोष्टीला 2, 3, 4 अँगल असणार आहेत आणि त्या सगळ्याचा विचार करून मग आपलं मत बनवायचं आहे. अशा पद्धतीने मी तोपर्यंत मोठा होत आलो होतो, तोपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट असंच की हे चुकीचं आहे, हे बरोबर, हे चुकीचं आहे, अशा पद्धतीचा विचार सगळा होत होता. आणि ह्याच्यानंतर मग अर्थात तो विचार करायला लागलो तो पुढचा की काश्मीरमध्ये नेमकं काय झालं. आणि तो की जो आजच्या घटनेशी जास्ती रिलेव्हंट मला विषय वाटतो की आता ते हल्ला झाल्यानंतर त्यांनी धर्म विचारून स्पेसिफिकली तो हल्ला जो काही केला की धर्म, तुझा धर्म काय, आणि मग ते काय कलमा म्हण आणि आयता म्हण, आणि मग तू ते नाही म्हटलंस की त्या एका महिलेने तेही सांगितलं की आम्ही टिकल्या आमच्या डोक्यावरच्या काढून फेकून दिल्या म्हणजे आम्ही मुसलमान होत असं वाटू आणि असं. सो अर्थात सगळे व्हॉट्सॲप आणि इथे सगळीकडे आपण ते मेसेज मग बहिष्कारच टाकला पाहिजे, मग सगळ्या भारतात सरसकट हे केलं पाहिजे. पण मला त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह न्यूज तिथली अशी वाटली की दुसऱ्याच दिवशी काश्मीरमध्ये ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेध करणारे मोर्चे तिथल्याच स्थानिकांनी काढले होते. ही न्यूज कदाचित काही जणांनी आपल्यातल्या बघितली सुद्धा असेल की त्या तिथल्या ठिकठिकाणी ते काय निषेध, आम्हाला हा जो काही हल्ला झालाय तो मान्य नाहीये, हा निरपराध लोकांवरचा हल्ला आहे. म्हणजे जवानांवर हल्ले झाल्यानंतर आतापर्यंत ते निषेध मोर्चे कधी निघालेले नाहीत, पण हा नागरिकांवरचा, पर्यटकांवरचा हल्ला आहे आणि आम्हाला मान्य नाही आणि म्हणून ते निषेध मोर्चे निघाले. 2010 साली 8वी असताना नैनप्रबोधिनीचे अनेक मोठे, आताही लोक जातात, अनेक जण तिथे जाऊन आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचं काम करायचंय असं म्हणून अनेक जण प्रबोधिनीतले तिथे जात असतात आत्ताही. म्हणजे ऍक्च्युली आम्ही तेच बोलत होतो, उद्याला आमचे 2 गट काश्मीरमध्ये जाणार होते. काल पुंछमध्ये पाकिस्ताननी तुफान बॉम्बफेक केलेली आहे. आपल्या बातम्यांमध्ये ते थोडं कमी दाखवत आहेत, पण आमचे मुलं तिथे जाणार होती. तिथल्या आपण शैक्षणिक काही सगळे शैक्षणिक प्रयोग घेणं, शैक्षणिक काही उपक्रम घेणं असं भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्ञानप्रबोधिनीतर्फे करत असतो. आणि मी तिथल्या एका प्रकल्पाचं प्रबोधिनीतलं काम बघतोय, ज्ञानसेतू नावाचा प्रकल्प आहे.
आणि इथल्या कॉलेजेसमधल्या मुलांना साधारण 7-8 मुलांना, म्हणजे 22 एप्रिलची घटना घडली तेव्हा 10 जण जाणार होते, त्याच्या आधीपर्यंत 3 जण नाही म्हटले की हे असं चालू असताना आम्हाला नाही जायचं, तरी सुद्धा 6-7 जण हे तरी ते झालं तरी आपला हेतू राष्ट्रीय एकात्मता आहे आणि ह्या सगळ्यामुळे आपण नाही गेलो तर तेच मागे पडेल, त्यामुळे आपण जाणार असं. पण आज सकाळीच दुर्दैवाने अर्थात काल म्हणजे तो सगळा हल्ला झाल्यानंतर ते रद्द करायला लागलं. पुंछमध्ये तुफान बॉम्बफेक त्यांनी केलेली आहे, तिथल्या अनेकांचं जम्मूमध्ये स्थलांतर करायला आपल्या सैन्याने आता सुरुवात केलेली आहे. आता सगळं तिथलं नागरी जीवन म्हणून आता आपण जे तिथे युद्ध चालू असताना आपण जसे बसलो आहोत तिथे तसं शक्य नाहीये त्या दिवशी. म्हणजे आपण 1:30 वाजता हल्ला केल्यानंतर 2:30 वाजल्यापासून त्या दिवशी तिथे बॉम्बफेक सुरू झालेली आहे. कारण आपल्या अर्थात तिथे संपर्क आपण गटच पाठवणार होतो, त्यामुळे आपले संपर्क तिथे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला ग्राउंडवरची बातम्या सगळ्या कळत आहेत आणि अशा प्रकारचं बरंच काय वाईट प्रकारचं हे तिथे चालू आहे. आपल्या बाजूने अर्थात रिटेलिएट आणि या सगळ्या गोष्टी चालू असणारच आहेत. सो हे सगळं चालू असताना प्रबोधिनीचा एकूण त्या उपक्रम मी हे सांगत होतो 2010-11ला आमच्या एका दादानी आम्हाला सांगितलं होतं. तो जेव्हा काश्मीरमध्ये गेला होता 1996-97च्या काळात, जेव्हा काश्मीरमधला दहशतवाद हा सगळ्यात पीकला, सगळ्यात जास्ती, तेव्हा साधारण 87-88 नंतरची पुढची 10-15 वर्ष हा खूप जास्ती लोक तिथे मारले गेले, खूप जास्ती जवान आपले तिथे शहीद झाले. आणि त्या ह्याच्यात त्यांनी म्हटलं की तिथल्या मस्जिदीमधून असं ओपनली की अशा हल्ले केल्यांचं प्रोत्साहन देणं, तिथल्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठीचं प्रोत्साहन देणं हे त्यांनी ऐकलंय. मशिदीमधून ओपनली सांगणं हे त्याचा तो अनुभव म्हणजे तो त्यांनी सांगितला होता. आणि हे एवढं ओपनली तिथे चालू आहे की करायचं आहे आपल्याला, यांना मारून टाकायचं, यांना घालवून टाकायचं हे त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर ती परवाची बातमी बघितली की लोक स्वतःहून उठून रस्त्यावर आलेत आणि या सगळ्याचा निषेध करतायत. कोणीच त्याला पाठिंबा देणारं वक्तव्य आज काश्मीरमधल्या कोणी केलं नाहीये. आत्ताच्या सरकारने नियम काढून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक मुलाकडनं निषेधाची वाक्य, निषेधाच्या गोष्टी हे बोलवून घेतल्यात. म्हणजे कदाचित बातमी काही जणांनी वाचली असेल नसेल मला माहित नाही, पण आज हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये एक कागद गेला होता आणि तो कागद सगळ्या मुलांकडनं त्यांनी वाचून घेतला की हा हल्ल्याचा आपण निषेध करायचा आहे, हे सगळं चुकीचं आहे असं प्रत्येक मुलाकडून सरकारने कागद प्रत्येक शाळेमध्ये पाठवला होता आणि त्याचे व्हिडिओ काढून सरकारला त्यांनी परत मागितले होते. हे 370 आणि ह्याच्यानंतरच्या या सगळ्या गोष्टी आपोआप झालेल्या आहेत. सो ह्या सगळ्याचा विचार करताना मुळात काश्मीरचा प्रश्न कशामुळे तयार झाला आणि का अशा ह्याच्यात गेलो. अर्थात तो प्रश्न तयार होताना भारत पाकिस्तान हा सगळाच प्रश्न, खरं तर हा सगळाच एक देश आपण सगळेजण म्हणतो आणि त्यातला स्पेसिफिक काश्मीरचा प्रश्न म्हणताना फाळणी ही धार्मिक आधारावर झालेली आहे. माहिती आहे, मी त्या तपशिलांमध्ये जात नाही तेव्हा काय झालं कसं झालं ते अर्थात इतिहास सगळा वाचताना येतं. काश्मीरच्या विषयाकडे येताना खूप मतमतांतर त्या सगळ्या विषयाबद्दलची आहेत की का बरं काश्मीरचं अजून काय त्रांगडं जे आहे. आणि ऍक्च्युली काश्मीरचा आज आपण भारताचा नकाशा जो बघतो तेवढा सगळा भाग भारताच्या ताब्यात नाही. भारताच्या ताब्यात काश्मीरचा 1/3च भाग आहे. त्यातला बऱ्यापैकी भाग हा पाकिस्तान म्हणजे गिलगिट आणि हा सगळा भाग पाकिस्तानमध्ये आजही आहे. त्यातला काही भाग अक्साई चीन आणि हा तिकडचा भाग चीनकडे आहे. आज काश्मीर पूर्णपणे म्हणजे आपण जो नकाशा म्हणून भारताचा लावतो त्या सगळ्या भागावर भारताचं नियंत्रण नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण की त्याच्या पुढे पाकिस्तान आहे असं नाही. LOC जी आहे ती भारताच्या नकाशाच्या आत आहे हे आपण थोडं लक्षात घेऊयात आणि हे खूप महत्वाचं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गुगल आणि अशा साईट्सवर मध्ये तो परत विषय झाला होता की भारताचा नकाशा दाखवणार ते LOC दाखवायचे आणि ते भारताचा नकाशा तसा नाही हे आपल्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे. याच्यासाठी ही क्लॅरिटी दिली. आता ते का सांगता आलं पाहिजे, तो सगळा पाकिस्तानने तिथे कब्जा मिळवलाय तरी सुद्धा तो भारताचा भाग आहे असं आपण का म्हणतो, तर त्याचं उत्तर हे हरिसिंह राजा आणि ती सगळी काश्मीरच्या फाळणीच्या वेळची जी गोष्ट आहे. अर्थात ते संस्थानांना 3 काय ऑप्शन्स तेव्हा फाळणी होताना दिले गेले होते. पहिला ऑप्शन होता की ऑब्व्हियसली भारतात सहभागी व्हायचं, दुसरा ऑप्शन होता हा पाकिस्तानमध्ये सहभागी व्हायचं आणि तिसरा ऑप्शन स्वतःचा देश नवीन तयार करायचा.
आणि हरिसिंह राजांनी शेवटपर्यंत काश्मीरची परिस्थिती ही होती की राजा हिंदू होता आणि सगळी प्रजा जी होती ती सगळी मुसलमान प्रजा, म्हणजे सगळी म्हणताना 90% 95% ही त्यावेळची, अर्थात 200-400 वर्ष आधी गेलो की ती अर्थात सगळी हिंदूच प्रजा असणार आहे, पण तेव्हा ते 90% 95% या रेशोमध्ये सगळेजण होते. आणि त्यामुळे भारतात लगेच सामील व्हायला त्याचं मन तयार होत नव्हतं, कारण जनतेला काय वाटेल अशी त्याच्या मनात एक प्रकारची भीती होती. दुसऱ्या बाजूला त्याला पाकिस्तानमध्ये स्वतः तो हिंदू असल्यामुळे त्याला स्वतःहून तिथे सहभागी व्हायचं नव्हतं पाकिस्तानमध्ये, असा दुसरा भाग होता. तिसऱ्या बाजूला म्हणजे त्यांनी त्याच्यामुळे तो अशा निर्णयावर आला की आम्हाला वेगळं राष्ट्र, आमचं देशच वेगळा आहे, काश्मीरी हे लोकच वेगळे आहेत, त्यामुळे आमचा आपला वेगळा देश करायचा आहे. आणि त्यामध्ये अर्थात तेव्हाचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि काश्मीरमधल्या लोकांचा नेता, म्हणजे सो कॉल्ड तेव्हा नेता म्हणून जाणारा शेख अब्दुल्ला, अशा दोन लोकांची भूमिका सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाची ठरते. शेख अब्दुल्ला जे होते ते काय, त्यांना राजेशाही तिथून घालवायची होती, त्यामुळे ते त्याच्या आधीची 1930 पासून बरेच वर्ष ते त्याच्यासाठी प्रयत्न करत होते की इथून राजा गेला पाहिजे आणि इथे आता मग मी त्या राज्याचा पंतप्रधान मी होणार, अशा प्रकारची ती सगळी भूमिका शेख अब्दुल्लांनी घेतली होती. आणि नेहरूंना लोकशाहीवर खूपच विश्वास असल्यामुळे त्यांचं मत असं होतं की हरिसिंह राजांनी नुसती सही करून काश्मीरला भारतामध्ये सहभागी करून घ्यायचं नाही, शेख अब्दुल्लांची परवानगी असेल तरच घ्यायचं, कारण ते जनतेचे नेते आहेत. काश्मीरचा राजा हा काही जनतेचा राजा नाहीये. काश्मीर सोडून भारतात बाकीकडे कुठेच हा नियम लावला गेला नव्हता, काश्मीरमध्येच फक्त लावला गेला की लोकांना काय आहे आणि असं. त्याच्यामुळे हरिसिंह राजा एका पॉइंटला असा आला की आता आम्ही होतो भारतात सहभागी, पण तेव्हा शेख अब्दुल्लांना त्यांनी ह्याच्यात तुरुंगात टाकलं होतं, कारण ते आंदोलनं करत होते. नेहरूंनी त्यांना अट घातली की तुम्ही त्यांना सोडा, शेख अब्दुल्लांना सोडा, त्याच्याशिवाय काही ह्याला काही अर्थच राहणार नाही कागदाला. हरिसिंह राजा परत मागे आला, कारण त्याच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या माणसाला सोडायला ते सांगत होते. पण 2 दिवस गेले, परत भारत स्वतंत्र झालाय, हे मी जे सांगतोय ते सप्टेंबर 1947 सांगतोय. भारत स्वतंत्र झालाय, पाकिस्तान स्वतंत्र झालाय आणि जिनांना काही करून काश्मीर हा पाकिस्तानमध्ये पाहिजे. त्यांचा विचार करताना ते चूक आहे का, तर चूक नाहीये, कारण तिथे पाकिस्तान म्हणजे मुसलमानांची संख्या जास्ती आहे आणि त्यामुळे त्यांना काश्मीर पाकिस्तानमध्ये घेणं हा त्यांचा मुद्दा चूक आहे का, ऍट दॅट पॉइंट नाहीये. पण अधिकार जे आहेत ते मात्र सगळ्या ठिकाणी राजांना दिलेत, त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त करणं, सदिच्छा व्यक्त करणं की हा पाकिस्तानमध्ये यावा, हे चूक आहे का, नाहीये. पण आता त्याच्यासाठी ते येतच नाहीत, ह्यासाठी दबाव टाकणं सुरू झालं. आणि नुसतं दबाव नाही तर 22 ऑक्टोबर 1947 कबिले असं म्हणून ते घुसखोरांना त्यांनी शस्त्रास्त्र दिली, पैसे दिले आणि काश्मीरमध्ये घुसायला सांगितलं. म्हणजे सैन्याच्या वेशात नसलेले, कारगिलमध्ये 1999ला जे केलं तेच 1947ला पाकिस्ताननी केलेलं आहे. त्यांनी त्या सगळ्या लोकांना पैसे दिले, त्यांचे भरपूर शस्त्रास्त्र दिली आणि तुम्ही जा श्रीनगरपर्यंत, तुम्हाला हवं ते करा असं सांगितलं. त्याच्यानंतर 4 दिवस मध्ये गेले काश्मीर भारतामध्ये सहभागी हरिसिंह राजांनी सही करेपर्यंत. त्या 4 दिवसात काश्मीर भारताच्या ताब्यातून जाऊ शकलं असतं. श्रीनगरपर्यंत हे सगळे घुसखोर जे आहेत ते येऊ शकले असते, श्रीनगर सुद्धा जिंकू शकले असते. प्रश्न असा झाला की चीनांनी ज्याला पैसे दिले होते, म्हणजे ती जे काय कबिले घुसखोर जे होते त्या सगळ्यांना पैसे जे दिले होते ते सगळ्या अर्थात लुटारू होते. आणि लुटारू असल्यामुळे एका जागेवर जाऊन ते गाव जिंकून पुढे जाणं, हे जी सैन्याची जी हे असते की पटकन पुढच्या गोष्टी जिंकणं, ही शिस्त वगैरे असला काही भाग नव्हता. ते जिंकणं, एक एक गाव जिंकल्यानंतर ते गाव लुटायचं, आणि लुटायचं म्हणजे एकूण लुटारूंच्या भाषेत आणि सगळ्या पाकिस्तानच्या भाषेत लुटायचं म्हणजे आया बहिणींची सगळी अब्रू आणि हे सगळं. म्हणजे त्याच्यातला उल्लेख असा आहे की भारत जेव्हा स्वतंत्र व्हायचा तो सगळा भाग जेव्हा भारतामध्ये सामील झाला, 12 ते 35 वयातली एकही स्त्री भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये आलेली नाही. त्या सगळ्या काळामध्ये यांनी काय प्रकारचे अत्याचार केले असतील आपण फक्त विचार करूयात. एकही स्त्री 12 वर्ष ते 35 वर्ष या वयातली भारतामध्ये सहभागी झाली नाही. ते सगळे जाताना त्यांनी त्याच्यामुळे 2, 3, 4 दिवस गेले. तोपर्यंत इकडे परत त्या शेवटच्या क्षणांमध्येही नेहरू थोडे हट्टाला रागून राहिले की शेख अब्दुल्ला हो म्हटल्याशिवाय नाही करायचं. त्यांना पॉइंट हा प्रूव्ह करायचा होता की
मुसलमान जास्ती असलेल्या प्रदेशातला सुद्धा नेता हा भारतामध्ये स्वतःहून सहभागी होऊ शकतो, स्वतःहून त्याला सहभागी व्हायचं आहे असा त्यांना पॉईंट प्रूफ जिनांच्या तोंडावर करायचा होता की इकडे मुसलमान म्हणजे भारत हा फक्त हिंदूंचा देश नाहीये, तो सगळ्या धर्मांचा देश आहे हा पॉईंट नेहरूंना तिथे प्रूव्ह करायचा होता. आणि त्यामुळे ते आता आज बघताना कशाला थांबले काय थांबले असं आपण लगेच त्यांच्यावर आरोप करू शकतो, पण त्यांना प्रूव्ह हा पॉईंट करायचा होता. तो चूक का बरोबर हे परत आपापल्या ठरवायचं आहे. 26 ऑक्टोबर 1947 हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. पूर्ण काश्मीर हा भारतामध्ये सहभागी करून घ्यायचा असा त्या करारावर सही झाली. आणि त्याच्यानंतर मग आता ते वाचवायचं कसं याच्याबद्दलचा हे अजून एक उल्लेख त्यातला राहिला की हा जो राजा हरिसिंह होता, मला बरेच वर्ष फक्त त्या फाळणीच्या प्रसंगामुळेच त्याचं नाव माहिती होतं की फाळणीच्या वेळी सही करायला उशीर गेला आणि मग त्यामुळे गणलं का सगळं. मी थोडा माहिती घेतल्यानंतर मला इंटरेस्टिंग गोष्टी अशा कळल्या की हा अतिशय सुधारणावादी असा राजा होता. म्हणजे जम्मू काश्मीरमधल्या मंदिरांमध्ये सर्व समाजातल्या लोकांना प्रवेश मिळावा, महिलांसाठीचं कामं असतील अशी सुधारणावादी जी कामं आहेत ती त्यांनी राजा झाल्यापासून करायला सुरुवात केली होती. त्यातून तो थ्रेड माझ्या डोक्यातला विचार करताना हा झाला की वेगळं संविधान किंवा असं नसताना सुद्धा स्वतःच्या धर्मातल्या सुधारणा तो स्वतः करतोय. हा मला खूप इंटरेस्टिंग भाग हा त्याच्या एकूण वागण्या चालण्यातला आणि असा वाटला आणि एकूण तो त्या ह्याच्यातला वाटला. 1947ला मग 26 ऑक्टोबरला भारतामध्ये काश्मीर सहभागी झाल्यानंतर अर्थात तो पॅक्ट करताना मग नंतर युद्ध झालं. आपण काय आत्ताची लाईन ऑफ कंट्रोल जी आहे तिथपर्यंत काही गावं अजून जास्तीची पुढपर्यंत आपण जिंकलो. आणि ते सगळं चालू असताना एका बाजूला भारताचे पंतप्रधान पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्यामध्ये काय तहाची पण बोलणी चालू होती की नक्की काश्मीर कोणी घ्यायचा. आणि तो की आपण तिथल्या जनतेला संधी देऊयात, त्यांचं मतदान घेऊयात आणि मग त्यानुसार ठरवूयात काश्मीर कोणाचं ते. आता ह्याला सुद्धा भारत तयार होता तेव्हा भारत तयार असताना फक्त एक त्यांचं म्हणणं होतं की पाकिस्तानची सेनेने पूर्ण मागे जावं, पाकिस्तानच्या पूर्ण प्रदेशामध्ये जावं, मग आमची सेना आपण पूर्ण मागे घेऊ आणि मग जनमत घेऊ. म्हणजे तो प्रदेश लिगली भारताचा होऊन सुद्धा आपण तो प्रदेश आपल्या सैन्य जिंकत असताना सुद्धा आपण हे करायला तयार झालो होतो की आम्ही जनमत घेऊ आणि मग ठरवू. मग ते लोक म्हटले पाकिस्तानमध्ये जायचंय तर पाकिस्तानमध्ये जाईल, हे सुद्धा आपण तयार होतो. पण अर्थात पाकिस्तानचे मोहम्मद अली जिना त्यासाठी तयार नव्हते आणि मग ते सगळं बोलणी फिसकटली. आजही काश्मीरमधल्या लोकांचं म्हणणं हे आहे की ते जनमत जे तेव्हा जर भारताने घेतलं असतं तर तेव्हाच आम्ही वेगळे झालो असतो. पण तेव्हा अर्थात की तुम्ही तुमच्या म्हणजे पाकिस्तानच्या प्रदेशामध्ये ते घुसखोर सगळे त्यांना धमकवायला ह्याला त्याला सगळीकडे असणार, त्याच्यामुळे मतदान कसं होईल हे आपल्या सगळेजण अगदी लॉजिकली विचार करू शकतो. त्यामुळे आपण मतदान घेऊच शकत नाही. जर तिथे त्यांचे लोक बंदुका घेऊन आणि धमकवायला सगळेजण उभे असतील तर मतदान होऊ नाही शकत. त्यामुळे आपण की ते तुम्ही सगळे मागे जा आम्ही सगळे मागे जातो अशी रास्त भूमिका तरी सुद्धा म्हणजे ही सुद्धा मी खूप सहनशील अशा पंतप्रधानांनी केलेली भूमिका. आत्ताचे पंतप्रधान असतील तर डाऊट आहे म्हणजे हे सगळं काही होईल असं. सो म्हणजे ते त्याला तहाच्या बोलणीलाच जाणार नाहीत आत्ताचे पंतप्रधान कदाचित. सो तेव्हा हे सगळं चालू होतं आणि सो एका पॉइंटला युद्धबंदी झाली. युनोमध्ये आपण ते सगळं नेलं आणि सो आत्ताचा मला तो नकाशा नेमका मी आणला असता तर अजून थोडं नेमकं सांगता आलं असतं की भारताच्या भूमीत भारताच्या ताब्यात असलेलं काश्मीर ते त्याला इंडियन ऑक्युपाईड काश्मीर असं म्हणतात पाकिस्तानमधले. गुगलवर तुम्ही पाहिलं तरी इंडियन ऑक्युपाईड काश्मीर, आझाद काश्मीर आणि चीन ऑक्युपाईड काश्मीर असे 3 भाग दिसतात. आझाद काश्मीर म्हणजे आपण ज्याला POK म्हणतो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, त्याला ते आझाद काश्मीर असं म्हणतात की ते आम्ही स्वतंत्र केलंय, आता उरलेलं काश्मीर करायचंय. सो ते झाल्यानंतर अर्थात शेख अब्दुल्ला तेव्हा काश्मीरचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान हा शब्द महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेऊयात. मुख्यमंत्री नाही झाले, पंतप्रधान झाले. तेव्हाचा जो करार त्या सगळ्या राज्यासोबत झाला हरिसिंह सोबत होताना आणि नंतर जो होता ना तेव्हा शेख अब्दुल्ला पंतप्रधान होताना पंतप्रधान वेगळे होते, त्यांचं संविधान त्या राज्याचं वेगळं असेल असं ठरलं होतं. त्यांचा झेंडा सुद्धा वेगळा होता, काश्मीरचा झेंडा सुद्धा वेगळा ते सगळं
भारतामध्ये ते सहभागी होताना काश्मीरचा झेंडा सुद्धा वेगळा होता. त्यामुळे ते एक देश में दो विधान दो निशान दो विधान नाही चलेंगे हे त्याच्यासाठीचं आंदोलन त्याच्यानंतर सुरू झालं की फक्त एकच राज्य असं आहे की ज्याचा पंतप्रधान वेगळा आहे, ज्याचं हे वेगळं आहे, पण तरी सुद्धा तो भारताशी ॲफिलिएटेड आहे. 3 गोष्टी मला वाटतं त्यांनी ठरवल्या होत्या. एक काय सुरक्षेसाठी भारतामधून त्यांना हे असेल, अशा 2-3 गोष्टीच की तेवढ्याच गोष्टींसाठी आम्ही भारताशी संबंधित, बाकी सगळं आमचं आम्ही बघून घेऊ. आणि आता हे आमचं आम्ही बघून घेऊ ला काय गोंडस नाव होतं कलम 370 की आमचं आम्ही बघून घेऊ म्हणजे हे सगळं आता आमचंच सगळं असणार आहे. इथे बाहेरून कोणी यायचं नाही, बाहेरून कोणी इथे जमीन विकत घ्यायची नाही, आमच्यातच सगळ्या गोष्टी राहतील. तिथले सरकारी अधिकारी कोण असतील ते सगळं आमचं म्हणजे आम्हीच सगळं बघू, हे सगळं सुरू झालं. नेहरूंचे खूप चांगले मित्र होते शेख अब्दुल्ला, त्यामुळे नेहरू त्यांना हो 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 असं त्या प्रत्येक पॉइंटला म्हणत गेले, कारण त्यांना असं वाटत होतं की खूप सगळी काश्मीरची जनता याच माणसाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. त्यामुळे ह्याला हो म्हटलं तर काश्मीरला आपल्याला कधीतरी आपल्या भारतामध्ये चांगल्या अर्थाने समरस म्हणजे पूर्ण आपलं एकात्म करून घेता येईल अशी त्यांना, अर्थात आता त्याला भाबडी आशा म्हणायचं म्हणजे आता आपण म्हणू तेव्हाच्या कॉन्टेक्स्टमध्ये कदाचित त्यांना बरोबर वाटतही असेल. आणि कलम 370 मुळे ती जी फुटीची बीज जी राहिली की आम्ही वेगळे आहोत हे त्यांच्या मनात सारखं सारखं नेहमी 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 ते राहत गेलं की आम्ही वेगळे आहोत, आमच्या इथे दुसऱ्यांनी यायचं नाही, आमच्या इथे सगळ्या गोष्टी आम्हीच ठरवणार. हे 2019 साल येईपर्यंत ते सतत 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 त्याच प्रकारचं राहिलं. काही गोष्टी अर्थात त्यातल्या बदलत गेलो आपण. पंतप्रधान 2 नसतील ह्याला ते मान्य झाले, 2 झेंडे नसतील, तो झेंडा मागे घ्यायला म्हणजे काश्मीरचा हे जाताना झेंडा आम्ही लावणार नाही काश्मीरचा असं इथपर्यंत ते मागे गेले. पण अर्थात शेख अब्दुल्लांचं आणि नेहरू हे शेख अब्दुल्लांनी नंतर अर्थात त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. आता लोक सगळंच आपल्या ताब्यात आलंय म्हटल्यावर त्यांनाही वाटायला लागलं काश्मीर वेगळा देश झाला पाहिजे. मग नेहरूंनी त्यांनाच अटकेत म्हणजे नेहरूंनी त्यांना अटकेत टाकलं म्हणजे किती त्यांनी काय काय केलं असेल असा विचार करू म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडचं काहीतरी झालं असेल. आणि त्यामुळे यातला सगळ्यात महत्वाचा विषय कुठे अडकत होता तर काश्मीरचा विकास खूप कमी वेगाने होत होता, कारण तिथे इंडस्ट्रीजला जायला परवानगी नव्हती, कारण इंडस्ट्रीज झाल्या तर फक्त काश्मीरी लोकांच्याच असणार होत्या. तिथे खूप वेगळ्या मोठ्या चांगल्या स्तराच्या युनिव्हर्सिटीज होत नव्हत्या, चांगल्या स्तराची हॉस्पिटल्स म्हणजे कुठल्याच प्रकारचा विकास हा तिथे होत नव्हता, कारण त्या सगळ्यांनी काहीच मुठभर लोकांनी ते हातात धरून ठेवलं होतं की आम्ही सांगू तेच होईल. आणि त्याच्यामुळे तो भाग म्हणून मागास राहत गेला, मागे पडत गेला. आणि तरी सुद्धा काश्मीर टिकून का राहिलं, कारण तिथे असलेलं निसर्ग सौंदर्य. भारतातून दरवर्षी शेकडो लोक, हजारो लोक, आणि म्हणजे गेल्या वर्षीचा आकडा काही लाखांमध्ये होता, आणि यावर्षी हा जर हल्ला पहलगामचा झाला नसता तर काही लाख लोक हे काश्मीरमध्ये पर्यटनाला म्हणून गेले असते. आणि त्यामुळे ते पर्यटनाच्या नावावर काही ना काही ते तग धरून आज सुद्धा त्यांची अर्थव्यवस्था काश्मीरची धरून राहिली. पण तो एकच त्यांच्याकडे मुद्दा होता. 1962चं युद्ध, 1965, 1971 ही युद्ध मध्ये घडत गेलेली आहेत. 1965च्या युद्धामध्ये काही भाग आपण मागे आलो, 1971चा काही भाग म्हणजे या बाजूनी काश्मीरच्या बाजूनी मागे आलो. मग लालबहादूर शास्त्रींनी पंजाब लाहोरच्या दिशेने सैन्य आत घातलं होतं, हे सगळ्यांना माहिती असेल. आणि 1971 साली पुन्हा एकदा आपण बांगलादेश स्वतंत्र केला, ती सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे. आणि तो सिमला करार हा त्याच्यातला काय आत्तासाठीचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा तो सिमला करार झालेला आहे. 1960ला इंडस वॉटर ट्रीटी झालाय की आता गेल्या 8-15 दिवसांमध्ये सगळ्यांनी त्याच्याविषयी वाचलं असेल की पाणी कोणी किती वापरायचं ह्याच्याविषयी ते सगळं चालू होतं. 1971ला LOC लाईन ऑफ कंट्रोल जी होती त्याला आपण ऑफिशियली मान्यता दिली, म्हणजे पाकिस्तानचं सैन्य तिथपर्यंत असण्याला आपण ऑफिशियली मान्यता 1971ला दिली. आणि आपण युद्ध जिंकलो होतं बरं का खरं तर, आणि तरी सुद्धा आपण मान्यता देतोय. हा परत भारताच्या सहनशक्तीचा म्हणजे तेव्हा तर खऱ्या आयर्न लेडी या पंतप्रधान होत्या, आणि तरी सुद्धा आपण का 2 पावलं मागे आलो असं विचार करायला आपल्या सगळ्यांना लागेल. 1971चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानच्या एकूण भारताकडे आणि काश्मीरकडे बघण्याच्या पद्धतीत त्यांनी 1972-73 नंतर एक महत्वाचा चेंज केला. त्यांना त्याच्यानंतर डिस्टिंक्टली हे लक्षात आलं की समोरासमोरच्या युद्धामध्ये आपला विजय होणं शक्य नाहीये. म्हणजे लढाई होईल, आपण 2-4 जास्तीची गावं जिंकू, इकडनं जिंकू, पण विजय होणं काही शक्य नाहीये. ते इंडिया इज फार सुपिरियर.
हे त्यांना, कारण 13 दिवसात आपण बांगलादेश पूर्ण स्वतंत्र केला होता. म्हणजे त्यांचा तुकडा, त्यांना काश्मीरचा तुकडा तोडायला 25 अजूनही 75-77 वर्ष लागतात. आपण 13 दिवसात संपवला होता विषय. आणि त्याच्यामुळे तो विषय लक्षात आल्यानंतर आता ह्याच्यावरचं सोल्युशन काय असेल तर याच्यावरचं उत्तर दहशतवाद हे आहे. माथी भडकवायची, धर्माच्या नावावर झर लोकांच्या, मुलांच्या डोक्यात, तरुणांच्या डोक्यात टाकायचं आणि काश्मीरमधलेच लोक कसे विरोधात आहेत भारताच्या हे जगाला दाखवून द्यायचं. हे जगाला दाखवून देताना त्याच लोकांनी मग ते सगळ्या पुढच्या गोष्टी करायच्या. आणि ते सुद्धा पाकिस्तानला लगेच जमलेलं नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा 8, 10, 12 पुढची वर्ष लागलेली आहेत. त्याच्यासोबत भारताच्या काय राजकारण आणि या सगळ्या गोष्टींमधनं सुद्धा काही 1-2 चुका ह्या आपल्या बाजूच्या झालेल्या आहेत. तिथल्या काय निवडणुका घेतानाच्या 1-2 छोट्या चुका, की मग वेगळंच सरकार आलं किंवा पंतप्रधानांनी तिथे असलेलं सरकार बरखास्त केलं, वेगळ्या निवडणुका लावल्या, अशाही गोष्टी झाल्या. पण त्या सगळीकडेच भारतामध्ये तेव्हा होत होत्या. म्हणजे निवडून आलेलं सरकार काढून टाकणं आणि दुसरा आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आणणं किंवा निवडणुकाच परत घेणं, असं ते त्या 8-10 वर्षांमध्ये. कारण आणीबाणीच्या काळात साधारण तेच झालं. आणीबाणी झाल्यानंतर काँग्रेसची सरकार जाऊन जनता पक्षाची सरकार आली, परत इंदिराबाई 1980 आला, त्यांनी परत तेच केलं. सो हे रिपिटेटिव्हली तेव्हा घडत होतं. हे सगळ्याच भारतात घडत होतं. पण तिथे त्यांनी त्याचा की हे कसे आपल्यावर दडपशाही करतायत, कसं माज करतायत, कशी मुजोरी करतायत भारतातले लोक इथे येऊन मुजोरी करतायत. म्हणजे भारत हा वेगळा आहे, काश्मीर हा वेगळा आहे, परत दाखवण्याचा तो विषय होता. या विषयावरून परवाच एका मित्राशी बोलत होतो. तो आता मंत्रालयामध्ये काम करतो, काय OSDच्या एका टीममध्ये. आणि तो सांगत होता तो फर्ग्युसनच्या हॉस्टेलला राहत होता. आणि ते फर्ग्युसन असंच संध्याकाळी बसलेले असताना 2 मुलं त्यांच्याकडे आले पोस्टर्स काही घेऊन, की या काश्मीरमधल्या लहान मुली आहेत आणि हे म्हणजे 8-10 वर्षापूर्वीचं सांगतोय मी, आणि यांच्यासाठी भारतातनं काहीतरी मदत पाहिजे. आणि तेव्हा की काहीतरी असं कशासाठी तरी मदत पाहिजे. आणि तेव्हा ऑब्व्हियसली मुली आहेत म्हणून माझा मित्र म्हटलं की मी पैसे देणार होतो, पण भारतातनं मदत पाहिजे हे जरा मला काहीतरी खटकलं. म्हणून मग त्याला विचारलं, नाही, काश्मीर हा भारताचा भागच नाहीये, कधीतरी तो स्वतंत्र होणारच आहे. हे आज पुण्यामध्ये शिकणारी काश्मीरमधले युवक त्याला सांगत होते. म्हणजे त्यांचे हे असं आहे की भारताला स्वतंत्र व्हायला 150 वर्ष लागली इंग्रजांकडनं, तसं भारताकडून काश्मीरला स्वतंत्र व्हायला आज 60-70 वर्ष झाली. आम्ही होऊच कधीतरी स्वतंत्र. हे आज सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आहे, हे आपण लक्षात ठेवत. आणि त्यांच्यासाठी त्या प्रकारे ते बघतायत की त्यांच्यासाठीचा तो स्वातंत्र्य लढा आहे. आज ते मागे आलेत, कधीतरी पुढे यायचंय. सो हा मी तो मुद्दाम विषय सांगितला. आणि आता इथे दहशतवादाच्या ह्याच्यामध्ये आपण आलो. आणि मग धार्मिक, आता अर्थात तिथे दुसऱ्या कुठल्याच विषयाने माथी भडकवता येणार नव्हती, ती धार्मिक आधारावर माथी भडकवणं सुरू झालं. आणि त्यातला सगळ्यात मोठा काय विषय हा आपण सगळ्यांनी बघितलेला 19 जानेवारी 1990 झाली. ऑक्टोबर-नोव्हेंबर 1989 पासून काश्मीरी पंडित जे काश्मीरमध्ये राहत होते त्या सगळ्यांना पुरेसा त्रास द्यायला सुरुवात केली. आपण काश्मीर फाईल्स सिनेमा काही जणांनी इथल्या नक्की पाहिला असेल, कदाचित जास्ती जणांनी सुद्धा पाहिला असेल. काय प्रकारचे अत्याचार त्या सगळ्या तिथल्या लोकांवर झालेले आहेत. आणि तो त्यांचा नारा होता, रालीव गालीव चालीव, तो सगळा आपण की इथे थांबा, मरा किंवा धर्मांतर करा, असे 3 ऑप्शन त्यांनी ते दिलेले होते. आणि त्या 3 ऑप्शन्स ज्यांनी, म्हणजे त्याच्यापैकी एकच ऑप्शन घ्यायचा होता, काश्मीरमध्ये हिंदू म्हणून जगणं, असा ऑप्शन त्याच्यामध्ये 4था ऑप्शन अवेलेबल नव्हता. आणि त्यामुळे अर्थात ती लोकसंख्या आता तर म्हणजे अगदीच निग्लिजिबलच्या ही खालती गेलेली असेल. आणि सो तो ह्या सगळ्याचा पीक आपल्याला म्हणता येईल की ते धार्मिक अतिशय उन्माद त्या सगळ्या लोकांमध्ये तयार झालेला होता, धार्मिक विद्वेष तयार झालेला होता. आणि त्याच्यातून आलेलं हे सगळं पीक होतं. हे सगळं पीक गाठताना अर्थात 1990 साली हे झाल्यानंतर पुढच्या गोष्टी काय सुरू झाल्या तर बॉम्बस्फोट करणं, जवानांना घेऊन मारणं. कारण तोपर्यंत अफगाणिस्तानचं युद्ध संपलं होतं, त्यामुळे सगळ्यांना तो ही माहीत असेल की रशियाने अफगाणिस्तानवर 1980 साली हल्ला केला होता. आणि 8-9 वर्ष अफगाणिस्तानमध्ये ते युद्ध रशिया अफगाणिस्तान हे चालू होतं. आणि तेव्हाच्या कोल्ड वॉरच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अफगाणिस्तानला मदत करायची असं ठरवलं होतं. आता अफगाणिस्तानमध्ये जायचं तर काय डायरेक्ट विमानाने जाण्या एवढं तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, त्यामुळे त्यांना समुद्रातून जायला लागायचं. समुद्रातून जायला लागताना अर्थात मध्ये पाकिस्तान लागतं.
कराची बंदरातून त्या सगळ्या गोष्टी पाठवणं आणि असं. आणि पाकिस्तानची खूप मदत अमेरिकेने अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी घेतली आणि ती सगळी मदत घेताना अर्थात पाकिस्तान काही साधासुद्धा देश नाही की हे एवढे 10 रुपये आले आणि 10 रुपये पुढच्या माणसाला दिले, एवढं अर्थात नाहीये. त्यांनी भरपूर आपल्याकडे पण गोष्टी ठेवल्या. खूप सारे दहशतवादी पाकिस्तान अफगाणिस्तान बाउंड्रीवर दहशतवादी अड्डे तयार केले. आता काल जसं आपल्या सैन्याने त्या सगळ्या अड्ड्यांवर हल्ला केलेला आहे तसे त्याच्यापेक्षा खूप जास्ती प्रमाणात मुजाहिद्दीन हे तयार करण्याचं काम त्या काळात झालं. 1989ला रशियाचा पाडाव झाल्यानंतर रशियन सैन्यच निघून गेले आणि त्या सगळ्या मुजाहिदीनांना आता काम काय, कामच उरलं नाही. आणि मग ते सगळे मुजाहिदीन पाकिस्तानच्या ताब्यात आता सगळ्या गोष्टी होत्या. अमेरिकेलाही तिथे करण्यासारखं. रशिया परत गेल्यावर त्यांचं काम संपलं होतं. त्यांनी की आता ते तुमचं तुम्ही बघून घ्या. अर्थात पाकिस्ताननी त्याचा वापर हे पुढची 8-10 वर्ष, त्या 10 वर्षात तिथे जे सैन्य अधिकारी होते, जिथे जे कामाला होते, त्यांच्या पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची हे आपण खरंच दाद दिली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी ते त्यावेळी वाचलं असणार आहे. म्हणजे मी माझा जन्म आणि त्या सगळ्या काळात तुम्ही सगळ्यांनी तेव्हा बातम्या आणि हे सगळं तेव्हा वाचलं असेल. पण सतत 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 कोण आपला आहे आणि कोण परका आहे, कोण फितलेला आहे आणि कोण भारताविरुद्ध आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता. इतक्या पद्धतीने अगदी काल सोबत असलेला माणूस दुसऱ्या दिवशी फितूर होऊन बॉम्ब टाकतोय, हे करतोय, आत्मघातकी हल्ला करतोय. तेव्हाच्याच काळात ती सगळी हायजॅक, विमानं हायजॅक होण्याचं प्रमाण हे सगळं त्या काळात झालेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. मी या स्लाइडकडे नंतर येतो. थोडी उडी मी मधले प्रसंग सांगितलेत काय झालेत, दहशतवादी हल्ले आणि असं यायचे. 2019 साली कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्याला नक्की म्हणता येईल की ज्यामुळे भारताशी एकात्म होणं ह्याच्या दृष्टीने काश्मीरची वाटचाल चालू झाली. आता हे अजून फ्लुएंटली, अजून चांगल्या पद्धतीने करायला आवडलं असतं का, तर हो आवडलं असतं. म्हणजे काश्मीर 370 रद्द झाल्यानंतर तिथे आपण कर्फ्यूज लावला आणि मग काय मोबाईलच बंद होते आणि काय काय बऱ्याच गोष्टी म्हणजे काय बळजबरीपूर्वक थोडं ते करायला लागलं. ते बळजबरीने न केलेलं आपल्याला आवडलं असतं का, तर हो निश्चित आवडलं असतं. पण परिस्थितीच तशी नाहीये. म्हणजे बुराणवाणीचं ते सगळं चालू आहे. लोक सारखे हल्ले होत आहेत, सारखे उरीचा हल्ला झालाय, पुलवामाचा हल्ला या सगळ्या काळात झालेला आहे. त्यामुळे असं सगळ्यांना विश्वासात घेऊन आता आम्ही 370 रद्द करतो आणि मग तुम्ही पण परवानगी द्या असं त्या लोकांना म्हणणं, किंवा आम्ही जाहीरनाम्यात घालतो 370 आम्ही रद्द करायचंय आणि मग तुम्ही आम्हाला मतं द्या, मग आम्ही रद्द करतो, हे होणंच शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे ते बळजबरीने करायला लागलं का, तर हो करायला लागलं, पण ती तेव्हाची गरज म्हणून व्हायला लागली. ते करताना अर्थात त्याच्या सगळ्या लिगल गोष्टी कशा असणं, ते आर्टिकल 370 असाही मध्ये एक सिनेमा आला होता आणि त्याच्यामध्ये ते त्यांनी म्हणून तो शेवटचा मुद्दा मी घातलाय की विरोधक किंवा न्यायालयात कुठलीही गोष्ट गेल्यानंतर अगदी छोट्या 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 मायन्यूट डिटेल्सचा विचार करून ते 370 कलम रद्द केलेला आहे. त्याच्यासाठी पुरेसा वेळ त्या सगळ्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केला होता आणि तो खूप ऐतिहासिक निर्णय या सगळ्यातला आपल्याला म्हणता येईल. आणि ते झाल्यामुळे हा हल्ला काय पार्श्वभूमीवर झालेला आहे, तर हा हल्ला या 370 कलम रद्द केल्यानंतर गेल्या 2-4 वर्षांमध्ये काश्मीरमध्ये जो विकास चालू आहे त्या पार्श्वभूमीवर झालेला आहे. फक्त विकासच चालू आहे का, त्याच्या अजून काय 2 गोष्टी पलीकडच्याही असणार आहेत, मी त्या डिनाय करत नाही. पण तो विकास होताना मी मगाशी म्हटलं असं की लाखो लोक गेले 2 वर्ष तिथे जात आहेत. याही वर्षी ते जाणार होते. 4 महिन्यापूर्वी तिथे निवडणुका झाल्यात. उमर अब्दुल्ला हे त्याच शेख अब्दुल्लांचे हे नातू आहेत, ते पण मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत. भरपूर विकास प्रकल्प सुरू झालेत. 2014 नंतरच यातल्या बऱ्यापैकी गोष्टी सुरू झाल्या, कारण काही झालं तरी आम्ही ते करून दाखवणार आहोत असं म्हणणारे राज्यकर्ते आल्याचा तो थोडाफार परिणाम नक्की आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ते टनेल्स सुरू करणं, मोठे मोठे रस्ते बांधणं. थोडा ऑफ द टॉपिक जाऊन एक मजा सांगतो. मी 2022ला नागालँडमध्ये ज्ञानप्रबोधिनीच्याच एका प्रकल्पासाठी गेलो होतो आणि नागालँडमध्ये दिमापूर असं तिथलं एक महत्वाचं शहर आहे आणि दिमापूरवरून 140 किलोमीटरवर आतल्या गावामध्ये, आतलं मी स्पेसिफिक एवढे डिटेल्स काय सांगतोय तर त्या गावामध्ये रेंजच नाही. म्हणजे मोबाईलला फक्त एअरटेलला रेंज आहे, बाकी सगळ्याला रेंज नाही. आणि ते 140 किलोमीटर म्हणजे जायला आम्हाला 8 तास लागले होते रस्ता आणि हे सगळं बघून. तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं की तुम्ही लवकर आलात, आम्हाला ह्याच्या आधी 12 ते 14 तास लागायचे. आणि मग आम्ही सगळं बोलताना
तुम्हाला कोण कोण माहिती आहे भारतातलं असतं, तिथल्या मुलांना साधारण युवकांना आम्ही विचारत आणि तेव्हा त्यांनी मला ती मजेची आम्हाला नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी दोनच माणसं माहिती आहेत म्हटलं. नरेंद्र मोदी अर्थात पंतप्रधान म्हणून आणि नितीन गडकरी कारण त्यांनी ते रस्ते बांधतात आमच्या राज्यात. आणि हे माझ्यासाठी एकदम माझ्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा किंवा असं काय त्यांच्या राज्याचा मुख्यमंत्री असं वगैरे सांगतील, ते म्हणले नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी दोनच नावं आम्हाला माहिती आहेत. सो ती मजा म्हणून सांगितली. पण मजा याच्यासाठी की यांनी ते रस्ते बांधणं आतल्या गावांमध्ये, अरुणाचलमध्ये मला हाच साधारण अनुभव आला आणि मेघालयमध्ये सुद्धा मला याच प्रकारचा अनुभव आला की रस्ते काय पद्धतीने कन्स्ट्रक्शन चालू होते. म्हणजे आज जर मी पुन्हा त्या राज्यांमध्ये गेलो तर ते रस्ते पूर्ण झालेले असतील आणि त्या लोकांना काय सुख वाटत असेल हे मी जस्ट इमॅजिन करू शकतो. कारण एका गावातून दुसऱ्या गावात जायला जो वेळ लागतो ते सगळं तिथलं ज्यांनी प्रवास केला असेल त्यांना व्हिज्युअलाइज होत असेल. आणि काश्मीरमध्ये ह्याच सगळ्या गोष्टी गेल्या 5-7 वर्षात चालू होत्या. आणि आता काश्मीरमधले लोक म्हणजे काश्मीरमधले मुलं जम्मूमधल्या कॉलेजेसमध्ये शिकतायत, इकडच्या भारतातल्या बाकी म्हणजे त्यांच्या भाषेत उर्वरित भारतातल्या, आपल्या भाषेत खरं तर उर्वरित भारत, त्यांच्या भाषेत भारतच कारण वेगळाच देश आहे, तिथे सगळेजण शिकतायत. असं सगळं चालू आहे. आणि ह्या वर्षी जर पर्यटन सगळं नीट झालं असतं तर सगळे मुद्दा असा आहे की ते जर रिकामे राहिले, ती सगळी मुलं रिकामी राहिली, तिथल्या लोकांना पैसेच मिळाले नाहीत, रोजगारच मिळाला नाही, तर त्यांना भडकावणं खूप सोपं आहे. कारण त्यांना तू पैसे म्हणजे तुला पैसे देतो आणि जा तू दहशतवाद, जा 2 गोळ्या मारून ये, किंवा तुला पैसे देतो आर्मीच्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या. म्हणजे एकदम गोळ्या मार ही एकदम एक्स्ट्रीम स्टेप झाली. छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात होते. तुला 1000 रुपये मी दर महिन्याला देणार, इथे किती वाजता आर्मीचे ट्रक किती ट्रक जातात ह्याची माहिती मला दर महिन्याला द्यायची. इथपर्यंतच्या गोष्टी, इथपर्यंतचे डिटेल्सचा विचार करता येतो. पण आता जर त्यांना आपसूक वेगळीकडनं पैसे मिळतात, चांगल्या कामाने पैसे मिळतात, तर हे काम करायला कोणी तयार नाही होणार आहे. आणि हे तिथे लक्षात आल्याच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पहलगामचा हल्ला होतोय हे आपण नक्की सगळेजण लक्षात ठेवूयात. मी मगाशी सांगत होतो 9 मेचा आमचा उद्याचा गट एक 6-7 जणांचा आमचा प्रकल्प तो असा आहे की आम्ही वेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन मुलांना गोळा करतो आणि ज्या मुलांना अशा काहीतरी अवघड परिस्थितीमध्ये अवघड राज्यांमध्ये जाऊन असे विज्ञानाचे प्रकल्प घ्यायचे, विज्ञानाचे उपक्रम, म्हणजे आम्ही 3च गोष्टी तिथे शिकवतो, विज्ञान, गणित आणि राष्ट्रीय एकात्मता. हे 3 तासाचं शाळेत 1 दिवसाचं वर्कशॉप आणि मग आठवडाभर त्याच वेगवेगळ्या शाळांमध्ये, म्हणजे पुंछमधलं मी मगाशी सांगितलं असं भरपूर तिथे आम्ही आतल्या गावांमध्ये जाणार होतो. आता भरपूर तिथे काय तबाही झाल्यासारखंच तिथे ते सगळं चालू आहे. पण त्या प्रकल्पाचं काम मी गेले काही वर्ष बघताना मग ते ह्या सगळ्या म्हणजे अरुणाचल, नागालँड, मणिपूरमध्ये परत आता सगळी ही परिस्थिती चालू आहे. पण मणिपूरमध्ये आपले गट तिथे जात असतात. हे सगळे जात असताना सगळीकडनं मुद्दा हाच आहे की इथे एकदा विकास यायला सुरुवात झाली तर मुलं हातात शस्त्र धरणार नाहीयेत, तर मुलं वेगळीकडे जाणार नाहीयेत. प्रश्न तिथला संपलाय का तर नाही संपलेला. तो संपताना खूप काम करायची गरज आहे का तर गरज आहे. आणि तो सगळा विचार करताना कशामुळे हा सारखा प्रश्न येतोय, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला सारखा विचार करायला लागतोय, तर ते सारखं परत त्याच एका गोष्टीकडे जातं म्हणजे धर्माकडे जातं. की धर्माच्या ह्यानी ते इतकं झापडबंद पूर्ण बंद झालेत डोळे. आणि त्या मी एक स्लाइड त्याच्यासाठी केली होती की त्या धर्मामधल्या कुठल्या जागांवर आपल्याला काम करता येईल किंवा त्या धर्मातल्या सुधारकांनी त्या धर्मात कशावर काम केलं पाहिजे. तर ह्या 4-5-6 जागा आहेत. आमची मध्ये परवा एक सभा प्रबोधित व्याख्यान झालं, तिथे ही याच्यावर चर्चा झाली. 2-3च गोष्टींवर मी बोलतो. त्यातला एक सगळ्यात मला काळजीचा हा जो 3रा मुद्दा आहे की अंतिम प्रेषित आणि अंतिम संदेश. म्हणजे शेवटचा जो प्रेषित म्हणजे आत्ताचे पैगंबर जे आले होते 7व्या शतकामध्ये ते शेवटचे प्रेषित, त्याच्या आधी हजारो प्रेषित घेऊन गेले, ते धर्माचं मेसेज देऊन गेले. पण हे जे आहेत ते शेवटचे प्रेषित आहेत. यांनी जे सांगितलं ते फायनल असणार आहे, ह्याच्यानंतर कुठलाही प्रेषित येणार नाही. आणि पुढचा शब्द तो आहे की अंतिम संदेश हा फायनल मेसेज आहे. यांनी सांगितलं ते फायनल आहे, ह्याच्यात सुधारणा करायचा अधिकारच कोणाला नाही. आणि त्याच्यामुळे धर्मातली सुधारणाच नाही होऊ शकत आहे. अडचण ती होती, ती धर्मातली सुधारणाच नाही होऊ शकत असल्यामुळे कोणी जर त्याच्या विरोधात बोललं की हे आपण हा असा बदल करूयात, तो तसा बदल करूयात, नाही ना. कारण प्रेषितांनीच सांगून ठेवले की मी शेवटचा आहे, माझ्यानंतर कोणी येणार नाहीये.
मेसेज अल्लाचा घेऊन मी आलेलो आहे, माझ्या नंतर कोणी येणार नाही, त्याच्यामुळे नंतर येऊन कोणीतरी सांगितलं की हे असं वेगळं करा काहीतरी, स्कोपच नाही. ही महत्वाची अडचण ह्या सगळ्यामधली मला वाटते की ज्याच्यावर जर काम झालं तर खूप सारे प्रश्न एकूण जगभरातले, म्हणजे फक्त भारतातले नाही म्हणत आहे, एकूण जगभरातले अनेक प्रश्न हे सुटू शकतील की ह्याच्यावर काम झालं. आणि मग अर्थात पुढचं की कडवी रचना खूप आहे, खूप त्याला स्ट्रक्चर्ड गोष्टी आहेत. जिथे शरियातचं राज्य नाहीये, त्या कायद्याचं राज्य नाहीये, त्याला ते काय युद्धाची भूमी, दारुल हर्ब असं म्हणतात, हे ह्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांचे कुराण आणि ह्याच्या सुरुवातीच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, हदीस, कुराण आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की जिथे आपलं राज्य नाहीये ती दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी, आणि जिथे राज्य आहे ती इस्लामची भूमी, दारुल इस्लाम, असं त्यांनी जगाची वाटणी झालेली आहे. आणि जिथे युद्धाची भूमी आहे तिथे युद्ध करायचं आहे, तिथे आपली संख्या वाढवायची आणि युद्ध करायचं आहे, अशा प्रकारचा त्यांचा हे आहे. आणि सगळ्यात परत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर पण काम करता येऊ शकतं का, तर येऊ शकतं. म्हणजे हे की हा नाही पाळायचा आपण असं ते म्हणू शकतात की हे खूप 1400 वर्षांपूर्वी कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे, नाही पाळायचं आपण असं म्हणूच शकतो आपण. अडचणीचा पुढचा परत मुद्दा आहे हा विश्व मुस्लिमवाद, पॅन इस्लामिझम, की कुठल्याही जगाच्या कोपऱ्यामध्ये कुठल्याही मुसलमान माणसाविरुद्ध, संघटनेविरुद्ध, तिथल्या काहीतरी लोकांविरुद्ध काहीतरी झालं तर आम्ही पेटून उठणार. मी मगाशी तो 2011चा मुंबईचा काय मोर्चा जो होता तो त्यासाठी सांगितलं की म्यानमारमधल्या मुसलमानांवर तिथले बौद्ध अत्याचार करत होते म्हणून मोर्चा कुठे निघाला होता, मुंबईत. बसेस आणि ह्या कुठल्या जाळल्या जात होत्या, मुंबईतला, काहीच संबंध नाही. पण परत तिथे तो पॅन इस्लामिझम की जिथे राष्ट्रवाद हा मानला जात नाही, की राष्ट्राचे आपण आधी आहोत हे मानलं जात नाही. परत मी हे जे काही सगळं सांगतोय ते सगळेजणच असं पाळतात हे नाही सांगत आहे मी थेअरी काय आहे ते सांगतोय की थेअरीमध्ये हे आहे, त्याच्यामुळे लोकांना भडकवणं सोपं जातं. त्याच्यामुळे ज्यांना काहीच माहीत नाहीये त्यांना भडकवणं सोपं जातं, कारण हे थेअरी आहे. थेअरीमधली बदल गरजेचा आहे, थेअरीत सगळेजण असेच आहेत असं अजिबात आपलं म्हणणं नाही. अडचणीचा मुद्दा आहे की ते भडकवणं सोपं जातं कारण थेअरीत आहे. सो ही सगळी आव्हानाची जागा आहे. अजून काय प्रकारचं 370 आणि या सगळ्यानंतर काश्मीरमध्ये होऊ शकतं, तर अर्थात सांस्कृतिक पुनरुत्थान असं म्हटलेलं आहे. तिथली आत्ताची असलेली धार्मिक स्थळं, मी मागासचं अजून एक आत्ता परत बोलता धार्मिक स्थळं म्हटलं, तिथे एक हजरतबाल नावाचं एक ठिकाण आहे, सगळ्यांनी ती स्टोरी कदाचित ऐकली असेल. तो पैगंबराच्या दाढीतला एक केस तिथे आहे आणि तो मणेमध्ये हरवला होता 1963 साली. आता ठीक आहे तो त्यांच्यासाठी आणि हरवला होता आणि ते किती सिरियसली गेलं तर पंडित नेहरूंनी त्याच्यासाठी CBI एन्क्वायरी बसवली होती. नाही मी खरंच एकदम सिरियसली, हेही ठीक आहे की त्या धर्मासाठी ते खूप महत्वाचं असू शकतं, हिंदू धर्मातल्या गोष्टींसाठी ते असंच काहीतरी असेल. मला तिथे काहीतरी झालं मग मोर्चे निघाले हे ठीक आहे, तिथे ते झालं म्हणून तेव्हा बांगलादेश 1963 सालची गोष्ट आहे, तेव्हा बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार झाले, त्यांच्यावर दंगली झाल्या आणि त्यांना बंगालमध्ये आणि आसाममध्ये पळवून लावण्यात आलं. कारण का? कारण तुमच्या देशामध्ये आमच्या धार्मिक स्थळावर हल्ला झाला म्हणून मग आमच्या देशात आम्ही तुमच्यावर हल्ला करणार. हा जो भाग आहे ना हा खूप रिस्की आहे. म्हणजे तो दाढीचा केस होता का, डोक्यावरचा केस होता का, अजून काहीतरी खूप महत्वाचं काहीतरी होतं, काही का असे ना हरकत नाही, पण त्याच्यामुळे दुसऱ्या देशातल्या तिसऱ्या लोकांवर हल्ला करणं याचं काहीच त्याच्यामध्ये कारण नसतं. आणि मग आपल्याकडे मग ते एन्क्वायरी, CBI एन्क्वायरी आणि हे काय काय, मग तो 7 दिवसांनी सापडला जो काय तो केस होता तो. पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्याच्यामुळे ते सांस्कृतिक पुनरुत्थान, मग तिथे आता सगळंच हिंदूंचं सगळं संपलंय का, तर नाही. तिथे शंकराचार्यांनी मठ केलेला आहे, तिथे धार्मिक स्थळ अमरनाथ यात्रा तर चालूच आहे, काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन करायचं ह्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत, पण ते सुद्धा खूप मर्यादित प्रयत्न आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे कुठलंही सरकार येऊन सुद्धा खूप मर्यादित प्रयत्न आतापर्यंत झालेले आहेत. खूप काश्मीर पंडितांना आपण परत पाठवलंय, परत तिथे राहायला लावलंय, असं झालेलं नाहीये. मी मगाशीच ते वाचत असताना म्हणजे तिथे एक सूर्याचं मार्तंड सूर्य मंदिर असं ते मंदिर आहे आणि ते भग्नावशेष आहेत तिथे. ते काय असं मंदिर, कारण ते 1300 का 1400 सालीच तो कोणीतरी आला होता आणि त्यांनी ते पाडून टाकलं.
पण तिथे मग आता एक 2014ला तो हैदर नावाचा एक सिनेमा काश्मीरीचे प्रश्न मांडण्यासाठी एक केला होता आणि त्याचं शूटिंग तिथे की ती जागा कशी म्हणजे थोड्या वाईट अर्थाने वाईट एक गाणं तिथे शूट केलेलं आहे आणि तिथे वाईट गोष्टी आणणं आणि असं ते केलेलं आहे. सो हे पुनरुत्थान जर झालं तर तो म्हणजे हे काश्मीर आपलंही आहे असं सगळ्या बाकीच्या लोकांनाही वाटणं आणि तिथल्या लोकांनी त्याच्यासाठी सुद्धा मदत करणं, ह्यानी गोष्टी चांगल्या होणार आहेत. सो आपण काय करूयात, ज्ञानप्रबोधिनीमध्ये आमचे संचालक गिरीशराव बापट नेहमी एक हे सांगत असतात, त्याच्यामध्ये ते सांगत असताना एक महत्वाचं हे सांगतात की आपण भारतातले जन्माला आल्यानंतर सहसा सगळेच लोक देशभक्त असतात, म्हणजे कोणालाच आपल्या देशाविरोधीच वागायचं असतं असे खूप कमी लोक असतात. आणि ते देशभक्त होताना त्यातली अडचण ही असते की काय भारत काय वर्ल्ड कप जिंकला की सगळ्यांना आनंद होतो, किंवा अशा 4 गोष्टी काहीतरी चांगल्या झाल्या की ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळाली की आनंद होतो, किंवा काय चांद्रयान उडालं की सगळ्यांना आनंद होतो, टाळ्या वाजवतात. सो अशा प्रकारचे एक देशभक्त आहेत की जे सर्वसामान्य देशभक्त आहेत. आपल्याला काय व्हायचंय तर आपल्याला कृतिशील देशभक्त व्हायचंय, अशा प्रकारचं ते टर्म मांडतात की फक्त देशभक्त व्हायचंय आणि टाळ्या वाजवायच्यात आणि आनंद सेलिब्रेट करायचा, किंवा वाईट झालं तर दुःख झालं पाहिजे, राग आला पाहिजे, एवढं नाही तर त्याच्यावर काम करणारं, त्याच्यावर काहीतरी कृती करणारं आपण झालं पाहिजे. अशा प्रकारची महत्वाची मांडणी म्हणजे मला ती अतिशय महत्वाची मांडणी वाटते. कारण मी मुलांचे तास घेत असताना, मुलांशी बोलत असताना, मुलांना भारताविषयी काही वाटतं का तर हो वाटतं, सगळ्यांनाच वाटतं, आपल्यातलंही सगळ्यांना वाटत असणार आहे, आपण आपापल्या परीने काहीतरी करत असतो. पण ते स्थितिशील देशभक्त आणि गतिशील देशभक्त असं त्यांनी मांडलेले ते 2 शब्द आहेत की ते आपल्याला गतिशील देशभक्त, स्थितिशील देशभक्तांना गतिशील देशभक्त जर आपण केलं तर भारताचे अनेक प्रश्न सुटू शकतील. अशा प्रकारची खूप म्हणजे मला अपील होणारी अशी ती मांडणी मी त्यांच्याकडनं ऐकलेली आहे आणि मी अनेक ठिकाणी ती मांडणी त्याचं काय सारखं बोलत असतो, कारण आपल्याला तेच करायचं आहे. ते मुद्दे मगाशी येताना म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला शत्रूचा, मी मगाशी हे म्हटलं की तो काहीतरी दुसऱ्या धर्माचा आणि त्याचा जसा अभ्यास, तसा आपल्या धर्मात पण काही चुका आहेत, त्या अमान्य करून फक्त दुसऱ्याच चूक आहे, दुसराच चुकीचा आहे असं म्हणून चालणार नाही. आपल्या धर्मातला जातीभेद आपल्याला कमी करावा लागणार आहे का तर हो कमी करावा लागणार आहे. आपल्या लोकांचं संघटन करायला लागणार आहे का तर हो करायला लागणार आहे. त्याच्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीयेत. सोबत जगाचा इतिहास, जगामध्ये काय काय चालू आहे, जगामध्ये आत्ता काय काय चालू आहे, अशा सुद्धा गोष्टींचा आपल्याला अभ्यास हा करायला लागणार आहे. तर आपल्याला या सगळ्या गोष्टींवर अभ्यासपूर्ण मत करता येईल. नाही तर आपण व्हॉट्सअपवर जे येऊ त्याच्यावर अनेक वेळा विश्वास ठेवतो की हा हेच खरं आहे किंवा तेच खरं आहे. पण व्हॉट्सअपवर वाटेल त्या गोष्टी येतात, म्हणजे अगदीच वाटेल त्या, आपण सगळ्यांनी अनुभवलेलं असणार आहे. म्हणजे कालच ते एक आलं होतं की काय म्हणजे लाहोर उद्ध्वस्त झालंय असा एक काल मेसेज फिरत होता. नाही आहे ना शक्य, म्हणजे तेवढं आता ऍक्च्युली खरं काय होणार आहे ते आपल्याला माहित नाही, पण एवढं सहज शक्य नाहीये की मनात आलं आणि लाहोर उद्ध्वस्त केलं, मनात आलं आणि ते पाकिस्तानच्या नद्या आपण पूर्ण आटवून टाकल्या, तिथे पाणीच सोडलं नाही वगैरे, शक्य नाहीये. पण हे व्हॉट्सअप पण त्याच्यासाठी आपला अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आणि अभ्यास असण्यासोबत आपण तो अभ्यास मांडणं, म्हणजे कोणीतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने बोलत असेल, वेगळंच नरेटिव्ह काहीतरी तयार करत असेल तर आपलं नरेटिव्ह काय आहे ते सुद्धा मांडणं, अशा प्रकारचं खूप महत्वाचं असा हे आपण काय करूयात याच्यामध्ये मला वाटतंय.